नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर महापालिकेने शहरातील अचानकपणे पाणीपट्टीत वाढ केल्याने नागरिकांसह राजकीय नेते मंडळी देखील आक्रमक झाले आहे। कारण आता पाणीपट्टीत वाढ करून नगरकरांचे प्रशासनाने कंबरडे मोडू नये, तसेच पाणीपट्टी वाढ नगरकर कुठल्याही परिस्थितीत मान्य करणार नाही। याशिवाय ही दरवाढ लवकरात लवकर मागे घ्यावी असे माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले आहेत। याशिवाय या प्रकरणी माजी महापौर बाबासाहेब वाकळे देखील आक्रमक झाले आहेत। यावेळी वाकळे म्हणाले की दरामध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून सदरचा हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। तसेच नगर शहरातील नागरिकांना रोज पूर्ण दाबाने पाणी मिळेल, त्याच वेळी पाणीपट्टी दरवाढ करावी असं ते म्हणाले आहेत। यासोबतच माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण यांनी देखील या निर्णयाला विरोध केला आहे। यावेळी ते म्हणाले की मंत्र्या-संत्र्यांच्या पाणीपट्टीला कोट्यावधींची सूट देण्यात येते, मात्र सर्वसामान्य नागरिकांकडून मात्र दुपटीची लूट, मग हा कुठला न्याय? आज संताप त्यांनी व्यक्त केला आहे। तर पाहूयात या प्रकरणी सविस्तर व्हिडिओ। पालिकेच्या प्रशासनाने नगर शहरासाठी पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव दिलेला आहे। वास्तविक पाहता या नगरकरांना पाणी किती दिवसाला मिळतं, ते पाणी किती मिळतं याचा कोणी अभ्यासच करायला तयार नाही। गेल्या 15 वर्षापासून अमृत योजनेचं काम चालू आहे, फेस्टूचं काम चालू आहे। जवळजवळ 200 ते 300 कोटी रुपयाची कामं ह्या नगर शहरात पाणी पुरवठ्याची झाली आणि दुर्दैवानं ते कुठल्या अधिकाऱ्याला ते काम कुठं झालंय आणि कुठं सोडलं हे सांगता येणार नाही। हे वास्तव आहे। आज साविडी असेल, केडगाव असेल, कल्याण रोड असेल, बोरडगाव रोड असेल, सारसनगर असेल, कुठंही वेळेवर पाणी मिळत नाही। पाणी दिवसाआड यायला पाहिजेत, किमान दिवसाआड यायला पाहिजे अशी नगरकरांची अपेक्षा आहे। नका रोज पाणी देऊ, पण दिवसाआड तर पाणी द्या, ते सुद्धा येत नाही। ते बी वेळी येतं आणि 4-5 दिवसाला पाणी येतं। आणि म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकांनी आज आयुक्तांना निवेदन दिलं की पाणीपट्टीची वाढ रद्द करा, पहिल्यांदा लोकांना पाणी वेळेवर द्या। वास्तविक पाहता नगरपालिका ही सेवा देणारी संस्था आहे आणि तुम्ही काय तिथं काय वसुली करून नगरपालिकेचा नफा तोट्याचा विचार करता? ही सेवा आहे, नगरपालिकेने काम करणं ही सेवा आहे। नगरपालिका सेवा देणारी संस्था आहे। पाणी हे मुबलक पाणी नगरकरांना दिलं पाहिजे। ज्यावेळेस मुबलक पाणी त्यावेळेस पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव बघा आणि अशी आमची विनंती आहे, नाहीतर आम्ही शिवसैनिक आंदोलन करणार। आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून कुठल्या पद्धतीने पाणीपट्टी दुपटीने वाढीच्या संदर्भातलं वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या प्रसिद्धी करून आलेल्या आहेत। या बातम्याच्या अनुषंगाने मी आपल्याला एक सांगू इच्छितो नगरकरांना की मंत्र्या-संत्र्यांच्या पाणीपट्टीला कोटी रुपयाची सूट दिलेली आहे, मात्र नगरकरांच्या पाणीपट्टी दुप्पटीची लूट ही सध्या महानगरपालिकेने गेल्या 5-6 दिवसापासून वर्तमानपत्रातून जे ऐकायला पाहायला मिळते ते या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे। 9 जानेवारीच्या संदर्भातलं महानगरपालिकेने सर्वसाधारण सभा पाणीपट्टी दुपटीची वाढीच्या संदर्भातला विषय झाला असं महानगरपालिका भासत आहे। परंतु आपल्याला सांगू इच्छितो का हा ठराव जर झाला नाही आणि ठराव मागितल्यानंतर म्हणे आम्ही अजून ते ठराव आम्ही केलेलाच नाहीये असे ऑफिस सांगण्यात आलेलं आहे, तर मग ही पाणीपट्टीची वाढ ही झालेलीच नाहीये। मग ही पाणीपट्टीच्या संदर्भातला बातम्या गेल्या 5-6 दिवसापासून हे चालू आहे। आपल्याला माहिती आहे की अहिल्यानगर विळत घाट येथे खाजगी आणि सार्वजनिक उपक्रमांचे मंत्र्यांचे थकीत पाणीपट्टी कोटी रुपये सूट देण्यात आलेली आहे। याच महानगरपालिकेने सामान्याची दुपटीची लूट कुठली न्याय व अन्याय सहन करावा असा हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। कारण की आपल्याला माहिती आहे की खाजगी आणि सार्वजनिक उपक्रमासाठी स्वतंत्र मंत्र्या-संत्र्यांचे थकीत पाणीपट्टींना कोट्यवधी सूट देण्यात आली आणि आता ते सामान्यांना दुपटीची लूट हा कुठला न्याय असा सवाल मी आपल्या वर्तमानपत्रातून आणि बातमीतून माध्यमातून करीत आहे। आपल्याला माहिती आहे की मुळा धरणापासून केडेगाव इंडस्ट्रियल एरिया असेल, उपनगर असेल, त्यात केडेगाव असेल, याची नगर पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन व विविध प्रकल्पाचे टॅप मारून त्या ठिकाणी पाणी त्या लोकांना पुरवले जात आहे व त्या पुरवण्यासाठी पाण्याचा उपसा सुद्धा तिथं केला जात आहे। मध्यंतरी पालिकेने अधिकृत अनधिकृत ठराव
घेऊन विळण आणि इतर ठिकाणचे थकीत पाणीपट्टी प्रश्न मार्गी लावले. तत्कालीन खासदार आणि विद्यमान मंत्री महोदयांच्या प्रकल्पांना भरघोस अशी कोट्यवधी रुपयांची सूट दिली. आता त्यांनी म्हणजे मीटर मोजून पाणी दिले जात आहे असे त्या आता लोकांना त्यांच्या संदर्भात सांगत आहे. वसंत टेकडी पाण्याची टाकीपर्यंत विविध ग्रामपंचायत, रेल्वे स्टेशन सारख्या मोठ्या मोठ्या संस्थांना या पद्धतीने पाणी दिले जाते. त्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यांना सूट दिली त्यावेळी प्रश्न आपली पाणी योजना तोट्यात आहे. ही महानगरपालिकेच्या प्रशासनाला 21 वर्षापासून दिसत नाही व त्यांनी कधी त्याच्यावर संवाद बी केलेले नाही का आपण सूट जर दिली, कोट्यवधी रुपयाची आपण सूट दिली आणि आपण कोट्यवधी रुपयाची सूट देत असताना गेल्या आपण अनेक वर्षापासून आपली पाणीपट्टी पाणी योजना ही आपली तोट्यात चाललेली आहे. मग हे प्रशासनाचे जे आयुक्त, महापौर, जे स्टँडिंग कमिटीमध्ये ठराव केलेले सूट द्यायचे त्यांना कधीच कळालेलं नाही का हे? का मग आपण कुठल्या पद्धतीने पाण्याची पट्टी आपण वाढवत आहे हे कधीच त्यांना सुचलेलं नाही. आणि आजच त्यांना म्हणजे विषय मंजूर नसताना तो विषय बोर्डामध्ये आलेला नाही, अजून त्याला मान्यता दिलेली नाही, तरी पाणीपट्टी 1500ची 3000 म्हणजे कसल्या आधारे लावतील प्रशासन हे कळायला कुठंच मार्ग नाही. या सोयीस्कर प्रमाणे दुर्लक्ष प्रशासन हे करत आहे. पाणीपट्टीचा बोजा चढवत आहे असे आज ते त्यांच्या संदर्भातल्या नागरिकांना वर्तमानपत्रातून भासून द्यायचा प्रयत्न ते पूर्ण ते करत आहे. वास्तविक नगर शहरात ही रस्त्याची कामं चालू आहे. आपल्याला माहिती आहे का रस्त्यामध्ये, आणि ते दाखवण्यात आलेले आहे का रस्त्यांची शासनांची आणि आमदारांनी निधी आणलेली आहे. प्रयत्न शासनाने नगर शहराच्या रस्त्यांच्या संदर्भातला आमदारांनी प्रयत्न करून निधी आणणं हे इथपर्यंत जर खरं पण असेल, पण त्या निधीमध्ये शासनाने जे पैसे 150 कोटी दिलेले आहे त्या 150 कोटीला 50 कोटीचा हिस्सा या महानगरपालिकेला भरायचा या रस्त्या संदर्भातला. मग महानगरपालिकेमध्ये या पैसा हिस्सा भरायला पैसे नाहीये म्हणून त्यांनी हे जनतेच्याच खिशातून दुप्पट करून काढायचे प्रयत्न चाललेले आहे. हा त्याचा सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे. म्हणजे त्या ठिकाणी मी आणि प्रशासनाने त्याला जनतेची मानसिकता तयार व्हावी असा टेकू त्यांनी लावलेला आहे. त्याचा म्हणजे लोकप्रतिनिधी प्रोत्साहन आणि पाठबळ असल्याशिवाय महापालिका हा निर्णय घेऊ शकत नाही असा माझा दावा आहे. महापालिकेने मध्यंतरी आपल्याला माहिती आहे एकीकडे मंत्री आणि लोकप्रतिनिधींना पाणीपट्टीत सूट आणि नागरिकांना वाढीव पाणीपट्टीची लूट हे कसे चालते? कारण की आपल्याकडे माहिती आहे का नगर शहरामध्ये आपल्याकडे नियमित पाणी पुरवठा होत नाही. मुळातच 365 पैकी जर आपण अर्धे बी धरले 300चे तर 150 आणि 65चे असे धरले 185 365 दिवसापैकी 185 दिवस पाणी देतात. ते बी फक्त काही ठिकाणी 2 तास, काही ठिकाणी एखादा तास, काही ठिकाणी अर्धा तास व काही ठिकाणी तर 85 दिवस पाणी देतात. ते बी फक्त काही ठिकाणी 2 तास, काही ठिकाणी एखादा तास, काही ठिकाणी अर्धा तास व काही ठिकाणी तर 4 ते 5 भांडे भरल्याशिवाय लगेच ते बंद होतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का लोकांना पूर्ण दाबाने तो पाणी त्या ठिकाणी दिला जात नाही. 8-15 दिवसापासून एकदा असा पाणी पुरवठा या ठिकाणी गेल्या अनेक ठिकाणी अनेक भागात. मग त्याचं उदाहरण द्यायचं जर ठरलं तर केडेगाव परिसरामध्ये 4 ते 5 दिवसांनी एकदा पाणी जातं. कल्याण रोडला त्याला 4 ते 5 दिवसांनी एकदा तिथं पाणी दिलं जातं. आणि नगर शहरामध्ये काही ठिकाणी रात्री 1 वाजता, रात्री 2 वाजता, काही ठिकाणी 4 वाजता. मग जर तुम्ही म्हणतात का बोजवारा आणि बोजा पडला प्रशासनाच्या पाणीच्या योजनेवर आणि फेज 2 आणि अमृतचं पाणी आम्ही आणलं तर मग तुमचे पूर्ण दाबाने नगरकरांना व उपनगरांना तुम्ही पाणी का देत नाही? हे दुर्दैव बाब आहे. हे वेड्यात काढण्याची, जनतेला वेड्यात काढण्याची बाब आहे असा हा ठामपणे माझा पुरावासहित दावा आहे. कारण का 2010 मध्ये फेज 2 ची योजना आली
त्याला 23 वर्ष झाले ती पूर्ण झालेली नाहीये व त्याच्या मोबदल्यामध्ये लोकांना असे भासवतात का तुम्ही नवीन कनेक्शन फेज 2च्या लाईनवरून घ्या आणि त्याला 5,000 रुपये 4,500 ते 5,000 रुपये घेतात, परंतु ते पैसे विशेष बाब म्हणून जनतेला माहित नाही, ते पालिकेत जमा होत नाही. पालिका ते पैसे घेऊन हे ठेकेदारला देत आहे. मग कोट्यवधी रुपये तुम्ही ठेकेदारला देतात आणि इकडे तुम्ही जनतेच्या माथी 1500 ते 3,000 तुम्ही पाणीपट्टी वाढ करतात. हा न्याय, हा कसा, कुठला न्याय? म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो का दुसरी गोष्ट, ज्या पाणीची योजना जी आहे त्या डिपार्टमेंटमध्ये फक्त 2 इंजिनियरवर आता सध्या ती पाणी डिपार्टमेंट हे चाललेलं आहे. कारण की त्याच्यातले हेड फिटर आणि मालूमात ज्याला पूर्ण नगर शहराच्या पाण्याच्या संदर्भातलं, लाईनींच्या संदर्भातलं व कुठं कनेक्शन आहे, कुठं वाल आहे हे माहिती असलेले सर्व कर्मचारी या ठिकाणी रिटायरमेंट झालेले आहे. पहिल्यांदा तुम्ही ती योजना परत तिथं सुद्धा ठेकेदाराचे माणसं तिथं बिगारी, वालमेन आणि इंजिनियर ठेकेदारांनी भरून ती योजना चालवतात. म्हणजे पहिले तुम्ही तुमच्या योजनेला परिपूर्णता, ज्याला सक्षमतेने पूर्ण माहिती आहे ते लोक नसताना तुम्ही चालवतात. ह्याला तर प्रशासनाने पहिले याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे. किती महत्वाची ती योजना जी आहे आणि एवढी शासनाने तुम्हाला कोटी रुपये आतापर्यंत या योजनेला पहिले झाले 116 कोटीची योजना होती, ते वाढत पार 200 कोटीपर्यंत गेली आणि अमृतचे 116 कोटीचे अमृतचे पण पैसे आले. असे मिळून 300-325 कोटीची ती योजना झाली. 300 कोटी योजनेचे फक्त पाईप गाडण्यात आले, परंतु त्या फेज 2चा आणि अमृतचं पाणी नगरकरांना थेंबभर मिळालेलं नाही. हा दुर्दैव आहे. म्हणून जर एवढे प्रशासनाला एवढं जर असं 21 वर्षापासून आम्ही वाढ करतात असे वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आलं, परंतु ही वाढ जर तुम्हाला खरोखर आत्मीयता आणि वाढ करायचीच होती तर तुम्ही 21 वर्षाला 100 रुपये पण तुम्ही वाढवले असते तर आतापर्यंत 2100 रुपये वाढ झालेली असती. पण तुम्ही एकदम आता 1500 रुपये वाढवतात. तर माझं असं म्हणे, कमीत कमी ते म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे, तर आता तरी तुम्ही वाढीच्या संदर्भातलं पहिले नागरिकांना पाणी द्या, योजना सक्षम करा, त्याचे कंप्लिशन सर्टिफिकेट घ्या, फेज 2चं पाणी तुम्ही पूर्ण दाबेनी नगरकरांना द्या आणि त्याच्या नंबर 100 रुपयाप्रमाणे तरी तुम्ही आत्ताशी पण वाढ सुरुवात केली तर तुमची वाढ हळूहळू हे चांगल्या पद्धतीने होईल. एवढीच माझी मागणी या निवेदनाद्वारे मी महापालिकेच्या आयुक्तांना केलेली आहे. नमस्कार. महापालिकेमध्ये आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये जो निर्णय घेतला पाणीपट्टी वाढीचा, त्याचा आम्ही निषेध करतो नगरकरच्या वतीने. आणि दुसरे असे की जी पाणीपट्टी वाढवलेली आहे तर रोज पाणी दिलं पाहिजे आणि पूर्ण दाबाने दिलं पाहिजे. तर नगरकर पाणी वाढीचे सुद्धा तयार आहेत. फक्त रोज पाणी डेली आणि पूर्ण क्षमतेने दाबाने दिलं तर पाणीपट्टी वाढवली तर ते योग्य ठरेल. पण असं न करता दिवसाआड पाणी, पूर्ण दाबाने पाणी नाही आणि पाणीपट्टी वाढवणे हे गैर आहे. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या पाणीपट्टी वाढीचा निषेध करतो व मी काल आयुक्तांना पत्र पण दिलेलं आहे. ही भाडेवाढ करतायत ती करू नये एवढंच आमचं कळकळीची विनंती आहे. आणि हे जी पाणीवाढ केलेली आहे हा चुकीचा निर्णय आहे, हा एकतर्फी आहे. आत्ता सध्या प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी नाही, अशामध्ये असा निर्णय घेणं हे चुकीचं आहे असं आम्ही आयुक्तांशी बोललेलो आहे. त्यामुळे आयुक्त ते निर्णय रद्द करतील अशी मी आशा व्यक्त करतो. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.